काल काल काय झालं होतं? काल 6:45च्या दरम्यान एक डोळ्याला मार लागलेला व्यक्ती आला, त्याच्यासोबत 2 लोक आले आणि त्यानंतर दुसरा अजून एक पेशंट आला आणि त्याच्यासोबत 10-15 लोक अजून लाईनीने आले एकमेकासोबत आणि ते बहुतेक एकमेकाचेच दुश्मन होते, तर त्यांनी एकमेकाला बघूनच तिथेच मारहाण चालू केली आणि त्या मारहाणच्या दरम्यान त्यांनी काहीतरी अवजार वगैरे काढले आणि तेच मलाच डोक्याला लागलं. ते आपसात भांडत होते आणि ते मग मला ॲक्सिडेंटली लागून गेलं. त्यावेळेला मला काही समजलं नाही, कारण की मला मागून मार लागला आणि ते खूप दुखत होतं, तर मी निघून गेले तिथून. बरं, त्या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये आपण काही तक्रार वगैरे दाखल केली का? हो, माझ्या कॉलेजने माझ्यातर्फे केलेली आहे. आपलं नाव? माझं नाव डॉक्टर पृथ्वी भोगे आहे. मध्ये 2 गटांमध्ये मारामारी झालेली आहे. त्या मारामारीच्या अनुषंगाने आपण 353 गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशन बेगमपुरा येथे आणि 353 दाखल करून आज 5 लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. त्याचे जे CCTV फुटेजमध्ये जी लोक आपल्याला आढळलेली आहेत, जी दिसलेली आहेत, त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. नाही, आता त्याचा आपण शोध घेत आहोत. त्यांना आपण ताब्यात घेतल्यानंतर आपण त्यांचा रेकॉर्ड काढू, त्यानंतर कळेल. किती जणांना गुन्हा ॲक्च्युली एक 7-8 लोकांविरुद्ध दाखल झालेला आहे. त्यातले 5 जणांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. शोधासाठी आपण आमची DBची टीम शोध घेत आहे त्यांचा, बाकीच्या लोकांचा. त्यानंतर आपण कॉल डिटेल्स वगैरे काढलेले आहेत, त्यांचे नंबर आपल्याला अवेलेबल झालेले आहेत आणि कॉल डिटेल्स वगैरेसाठी आपण टाकलेलं आहे. नेमकं वाद काय होता? पार्किंग म्हणून त्या दोघांचा वाद झालेला आहे. सिटी चौक हद्दीमध्ये तो वाद झालेला आहे आणि पार्किंगच्या ह्याच्यावरूनच मग ते एक जी मारहाण झाली होती त्या संदर्भात एक जण जो आहे तो इथे उपचार घ्यायला आले होते आणि मग जे दुसरा गट होता तो त्यालाच मारहाण करायला लागला. सर, काल 2 गटाची हाणामारी झाली, एक अपघात वगैरे काय सांगायचं? काल संभाजीनगर शहरात हुसेन कॉलनी गारखेडा परिसर येथे 2 गटात हाणामारी झाली आणि त्याचे 2 रुग्ण घाटी रुग्णालयामध्ये दाखल झाले होते आणि त्यांना दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू असताना संध्याकाळी 6:30च्या दरम्यान त्या ठिकाणी जो दुसरा गट होता त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये, तर त्यातील 10 ते 12 इसम त्या ठिकाणी अचानक अपघात विभागामध्ये दाखल झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी अचानक त्या दुसऱ्या गटाच्या रुग्णांना मारहाण करण्याला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी त्यांची मारहाण सुरू असतानाच अचानक त्यामधील आमच्या ज्या उपचार करणाऱ्या महिला डॉक्टर होत्या पृथ्वी भोगे नावाच्या, तर त्यांनाही त्याच्यामध्ये मारामारीमध्ये एक रॉड लागला. त्या थोड्याशा त्या ठिकाणी घाबरल्या आणि त्यांना कुठलीही इंजुरी झाली नाही किंवा रक्तस्रावही झाला नाही, परंतु एक मुकामार जे म्हणतो तर तसं त्यांना लागल्यामुळं त्यांना वार्ड नंबर 20मध्ये सर्जिकल ब्लिडिंगमध्ये रात्री दाखल करण्यात आलं होतं. मी त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांची पाहणी केली. त्यांचे प्राध्यापक विभाग प्रमुख डॉक्टर सरोजिनी जाधव, आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे हे माझ्यासोबत होते. आम्ही सर्व निवासी डॉक्टरांना, सर्व डॉक्टरांना, नर्सिंग स्टाफ सर्वांना धीर दिला. परंतु ही जी घटना घडली तर हा एक आमच्या सिक्युरिटी लॅब्स आम्ही समजतो आणि त्यामुळं अपघात विभागामध्ये कार्यरत असणारे जे 5 MSF जवान त्या ठिकाणी जे होते त्यांनी कर्तव्यात कसूर केला म्हणून आम्ही त्यांच्यावर तत्काळ कार्यवाही केलेली आहे. त्या सर्व 5 जणांना या संस्थेमध्ये परत या कामासाठी नेमू नये असे आदेश आम्ही दिलेले आहेत. त्याचप्रमाणे अशा घटना होऊ नये, सुरक्षेमध्ये किंवा इतर ज्या रुग्णसेवेच्या घटना असतील तर त्यामध्ये आणखी एक अतिरिक्त RMO आम्ही त्या ठिकाणी रात्री नेमलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे एक RMO वैद्यकीय अधीक्षक कार्यालयामध्ये 24 तास उपलब्ध असतो आणि परत आता या ठिकाणी राऊंडची संख्यासुद्धा वाढवण्यात येईल. रात्रीच्या वेळेस मी स्वतः, आमचे उपअधिष्ठाता डॉक्टर भारत सोनवणे साहेब असतील, आमचे वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय उपअधीक्षक आणि त्या ठिकाणी मी या ठिकाणी रुजू झाल्यानंतर एक जो CCTVचा डिस्प्ले आहे तो सुद्धा आम्ही कार्यान्वित केलेला आहे. तर अशा सर्व घटना भविष्यात घडू नये, टळाव्यात म्हणून या ठिकाणी जी कठोर कारवाई करायची ती यापूर्वीच आम्ही केलेली आहे आणि यापुढेही जरूर त्या उपाययोजना करण्यात येतील.
सर या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये काही गुन्हा दाखल करण्यात आला आहे? हो, प्रशासनातर्फे RMO आणि आमचे जे सिक्युरिटीचे हे आहेत ऑफिसर त्यांच्यामार्फत आम्ही रात्रीच गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये संबंधित विद्यार्थिनीची त्यांनी जबाबसुद्धा घेतलेला आहे आणि यापुढील कार्यवाही पोलीस प्रशासन करत आहे. त्या बेगमपुरा पोलीस चौकीच्या ज्या PI आहेत त्या स्वतः या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला योग्य ते सहकार्य मिळत आहे. सर काय तोडफोड की झालेली आहे का? नाही, त्या ठिकाणी कुठलीही तोडफोड झालेली प्रथमदर्शनी तरी दिसून आलेलं नाही किंवा मला कळवण्यात आलेलं नाही.